नमस्कार, मी विपुल साळगावकर फंडास बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, आज होती सेन्सेक्सची एक्सपायरी आणि कालच्या आपल्या अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण जो सेन्सेक्सचा अनालिसिस दिला होता त्याप्रमाणे आपण जो कॉल ऑप्शन 75,000चा अप्रॉक्सिमेटली 436 की याच्या जवळपास काहीतरी आपण बाय सांगितला होता आणि तो जवळजवळ आज 1600 रुपयापर्यंत गेला. मित्रांनो, ही स्टॉक मार्केटची खरी स्ट्रेंथ आहे असं आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला मार्केट तुमच्या डिरेक्शन मध्ये आणि तुमच्या अनालिसिस प्रमाणे वर्क करतं किंवा तुमचा अनालिसिस कुठेतरी खरा ठरतो त्यावेळेला मार्केट तुम्हाला खूप मोठं रिवॉर्ड देऊन जातं. आणि हीच याच्या मध्ये एक खूप छान गोष्ट आहे की मिनिमम रिस्क वरती मॅक्सिमम रिवॉर्ड आपण स्टॉक मार्केटमध्ये काढू शकतो. सो मित्रांनो, आज आहे 7 जून. आपण मंडे साठी म्हणजेच तारीख येते आपली मंडेला 10 जून साठी आता आपण अनालिसिस पाहणार आहोत. सो चला तर मग स्क्रीनवरती जाऊया. आपण पहिलं निफ्टी 50चा अनालिसिस पाहूया. सो वन डेच्या टाइम फ्रेम वरती जर आपण परत बघायला गेलो तर कुठेतरी बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली आहे, जी कुठेतरी आपल्या इलेक्शनचा जो काय एक 400 पारचा जो काय नारा होता त्याला कुठेतरी एक नेगेटिव्ह सेंटिमेंट म्हणून त्या दिवशी जे मार्केट नेगेटिव्ह उघडलं होतं आणि नेगेटिव्ह क्लोज झालं होतं ते आता पुन्हा कुठेतरी रिकवर झालंय. अप्रॉक्सिमेटली कुठेतरी एक 100-125 पॉईंटचा डिफरन्स असेल, जास्तीत जास्त 200 पॉईंटचा डिफरन्स असेल. सो ऑल टाइम हायच्या जवळ ट्रेड करताय. सो डेली टाइम फ्रेम वरती जर आपण पाहू तर आपल्याकडे 23,334चा रेजिस्टन्स आहे आणि आत्ता कुठेतरी आजची क्लोजिंग मार्केटने 23,290 ही क्लोजिंग दिलेली आहे. सो 4 आवर्स टाइम फ्रेम वरती आपण जाऊ तर माझ्यामध्ये बुलिश ट्रेंड एकदम इंटॅक्ट आहे. 50 मिनिट 1 आवर वरती जरी आपण गेलो तर 1 आवर वरती पण कुठेतरी एक बेरिश कॅन्डलची सुरुवात होती, पण 1 आवरचा ट्रेंड आपण कन्फर्म मानू शकत नाही कारण 2:15 वाजता कॅन्डल 1 आवरची चेंज होते आणि त्याच्यानंतर 3:30 ला मार्केट क्लोज होतं. सो त्या हिशोबाने कुठेतरी ही ऍक्च्युअल बेरिश कॅन्डल आहे असं म्हणता येणार नाही कुठेतरी. सो 15 मिनिट्स वरती जर आपण गेलो तर 15 मिनिट्स वरती मात्र कुठेतरी आपल्याला एक छोटी कॅन्डल बेरिश कॅन्डल क्लोज झालेली दिसते आणि मार्केट ऑल टाइम हायच्या जवळपास ट्रेड करत आहे. जर टेक्निकल अनालिसिस बघितला तर कुठेतरी ही एक कंप्लीट वेव्ह माझ्या मते पूर्ण झालेली दिसते 15 मिनिटावरती. हा वेव्ह काउंट मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. मित्रांनो, एलियट वेव्ह ही एक खूप चांगली थिअरी आहे की ज्याच्यावरती आपण खूप छान पद्धतीने मार्केटची मोमेंटम कॅच करू शकतो. सो बेसिकली ही एक फर्स्ट वेव्ह आहे. दिस इज द सेकंड वेव्ह. अगेन दिस इज अ फोर्थ वेव्ह, थर्ड वेव्ह नंतर फोर्थ वेव्ह आणि फोर्थ वेव्ह नंतर ही फिफ्थ वेव्ह. ही फिफ्थ वेव्ह कुठेतरी इथे कंप्लीट झाली आहे असं एकंदरीत दिसतंय, पण त्याचं एक डबल कन्फर्मेशन म्हणून आपण एका इंडिकेटर वरती हे चेक करून पाहू शकतो. सो नक्कीच मित्रांनो, ही फिफ्थ वेव्ह कंप्लीट झालेली इथे आपल्याला पाहता येते कारण मार्केट अप्पर डिरेक्शनला जात आहे आणि हा आपला जो इंडिकेटर आहे हा कुठेतरी डाऊनवर्ड्स पोझिशनिंग दाखवतोय. सो दिस इज काइंड ऑफ अ कम्प्लिशन ऑफ अ फिफ्थ वेव्ह असं म्हणायला हरकत नाही 15 मिनिटावरती. सो माझ्यामध्ये परत इथून आता एबीसी ला सुरुवात होऊ शकते. सो आय गेस देर विल बी अ डाऊन ट्रेंड कॅन बी सीन ऑन मंडे सेशन, कारण बऱ्याच वेळेला असं बघता आलंय की मार्केट ऑल टाइम हायच्या जवळपास येऊन ते पुन्हा रिव्हर्स होतं. सो
आयडियली जर आपण बघू तर 23,335 किंवा 23,338चा जो हाय आहे त्या हायच्या एकदा मार्केट जवळ आलंय, परत पुन्हा खाली पडलंय, त्याच्यानंतर हे थर्ड टाइम येणार असेल. माझ्या मते एक अजून दोनदा तीनदा तरी मार्केट रिट्रेस व्हायला पाहिजे असं एकंदरीत माझा अनालिसिस सांगतो. आणि 15 मिनिटावरती जो काय वेव्ह काउंट आपल्याला मिळतो त्या हिशोबाने आय थिंक फिफ्थ वेव्ह कम्प्लीट झाली असून फर्स्ट वेव्ह डाऊन साईडला यायला लागेल, कारण इथून परत ही रिव्हर्सल कुठेतरी पाहायला मिळेल असं एकंदरीत दिसतंय. सो लेट्स सी. तर माझ्या मते थोडं ट्रेडर्सने पॉज घेऊन डेफिनेटली ट्रेड करावं जेव्हा मार्केट ऑल टाइम हायच्या जवळपास असतं. सो मला असं कुठेतरी वाटतं की 23,400च्या वरती जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊन मार्केटने जर इथे थोडा फर्स्ट हाफ जर वेळ काढला तर सेकंड हाफ मध्ये एक बुलिश मोमेंटम वरच्या बाजूला येऊ शकते. अदरवाइज आय थिंक मार्केट मे रिव्हर्स. दॅट इज अ पॉसिबिलिटी अगेन. सो लेट्स सी. आपण मंडेच्या सेशनमध्ये ओपनिंगला पाहूच, आणि तसंच जर काय इम्पॉर्टंट लेवल असेल तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेन. सो नेक्स्ट आपण आता बँक निफ्टीचं अनालिसिस पाहूया मित्रांनो. सो बँक निफ्टी वन डे टाइम फ्रेम वरती जर आपण पाहायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये ऑल टाइम हायच्या जवळपास यायला अजून कुठेतरी जागा आहे. सो बँक निफ्टीने तसं बघायला गेलं तर कुठेतरी थोडं कन्सॉलिडेशन जास्त प्रमाणात केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण बँक निफ्टीची मुवमेंट ही खूप व्हॉलेटाईल मुवमेंट असते आणि दिवसभरामध्ये जवळजवळ बँक निफ्टी 400 ते 500 पॉइंट जर ट्रेंडिंग असेल तर कुठेतरी ट्रेड करतं. पण आजच्या सेशनमध्ये तसं थोडं दिसलं नाही. जर आपण आवरली टाइम फ्रेम वरती बघू तर आवरली टाइम फ्रेम वरती पण इथे आपल्याला एक कन्सॉलिडेशन पाहायला मिळतंय, जे मी तुम्हाला पुन्हा मार्क करून दाखवतो. सो 50,000च्या जवळपास कुठेतरी मार्केट जात आहे आणि परत पुन्हा तिथून रिव्हर्स होत आहे. आणि इथे जर तुम्ही पाहायला गेलात तर इथे बऱ्यापैकी डोजी कॅन्डल्स मार्केटने बनवल्यात. जर 15 मिनिट्स वरती आपण पाहायला गेलो तर खूप छान असं सँडविच पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय की 15 मिनिटाची प्रत्येक कॅन्डल म्हणजे जवळजवळ 11:45 मिनिटानंतरच्या मोस्ट ऑफ कॅन्डल्स या डोजी बनल्या आहेत. डोजी कॅन्डल्स या इनडिसिजन कॅन्डल्स असतात की ज्याच्यामध्ये आपण कुठलाच डिसिजन घेऊ शकत नाही. बेसिकली मार्केट बुलिश मोमेंटम देईल की बेरिश मोमेंटम देईल हे कुठेच क्लिअर होत नाही. सो त्या पद्धतीने आय गेस इथेही एक आपल्याला कन्सॉलिडेशन बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळतंय. सो ही एक खूपच छोटी रेंज आहे. सो ही रेंज जर अप्पर साईडला ब्रेक झाली तर माझ्या मते कुठेतरी आपल्याला परत ऑल टाइम हाय 51,000च्या जवळपासचा जो आहे तो पाहायला मिळेल. 51,123 एक नंबर आहे. सो ही एक बँक निफ्टीकडे जागा दिसते. बँक निफ्टीकडे जर आपण 15 मिनिटावरती किंवा आवरली टाइम फ्रेम वरती जर पाहायला गेलो तर माझ्या मते आवरली टाइम फ्रेम वरती याचा वेव्ह काउंट मला चांगल्या पद्धतीने दिसतोय. सो कुठेतरी ही जर वेव्ह इथे चालू झाली असेल, फर्स्ट, दिस इज अ सेकंड, अगेन दिस इज फोर्थ, फिफ्थ, अशी काहीतरी वेव्ह काउंट अनालाइज होते. आता आपण इंडिकेटर लावून एकदा परत चेक करू. जर आपल्याला अजून डबल कन्फर्मेशन जर मिळालं तर लेट अस सी. येस, आय थिंक फिफ्थ वेव्ह इथेही कम्प्लीट झालेली दिसते. दिस इज अ हायर हाय स्ट्रक्चर आणि दिस इज लोअर हाय स्ट्रक्चर. सो माझ्या मते कुठेतरी इथे फिफ्थ वेव्ह कम्प्लीट झाली आहे. पण हे थोडं ट्रिकी आहे. अजून याच्यामध्ये तशी क्लॅरिटी आपल्याला नाही आहे. तर माझ्या मते मंडेच्या सेशनला ओपनिंग नंतर आपण याचा डिसिजन मेकिंग करू शकतो असं मला कुठेतरी वाटतंय. कारण जर समजा मार्केट 49,900 950च्या वरती ट्रेड करायला लागला आणि इथे जर 15 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग दिलं तर मार्केट नक्कीच
हायला जाईल 51,000 पर्यंतची जी त्याची जागा आहे, किंवा या कॅन्डलचा जो एक्झॅक्ट रेझिस्टन्स आपण विचार केला तर माझ्या मते एक 50,665चा जो रेझिस्टन्स आहे, मे बी इथूनही मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. त्याला नेमकं कारण आपण असं म्हणू शकतो की जर आपण समजा 1 डेचा चार्ट पाहिला आणि जर आपण हे नंबर्स मी डिलीट करतो सो दॅट तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते कळेल. जर आपण टॉप पासून फिप घेतली आणि खालच्या स्विंग लो पर्यंत जर ती आणली तर 0.78 हा एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स झोन मानला जाईल जर आपण डाऊन ट्रेंडला मार्केट बघत असू तर या पॉइंट पासून कुठेतरी रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत. सो दिस इज अगेन अ राऊंड नंबर 50,036 ची जी लेवल आहे ती कुठेतरी एक असं दिसतंय की इथून पण एक रिव्हर्सल येऊ शकतं जर ही वेव्ह काउंट फर्स्ट म्हणजे बेरिश आणि 1 डे टाइम फ्रेम वरती असेल तर, बिकॉज दिस कॅन गो लाईक दिस, असंही होऊ शकतं. सो मार्केट इज अ प्रोबॅबिलिटी गेम. मी प्रत्येक वेळेला प्रत्येक अनालिसिस मध्ये तुम्हाला हेच सांगतो की आपण मॅक्सिमम टाइम्स वरती प्रोबॅबिलिटी काय असू शकते याचा विचार करून मार्केट ट्रेड केलं पाहिजे. सो जे मला माझ्या अभ्यासानुसार ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो बँक निफ्टीचा हा अनालिसिस आहे. माझ्या मते 49,935च्या वरती जर मार्केट क्लोजिंग दिलं आणि जर कुठेतरी 50,035 और 36च्या वरती जर मार्केट गेलं आणि सस्टेन झालं तर माझ्या मते कुठेतरी आपल्याला एक बुलिश मूव्ह पाहायला मिळेल अप्रॉक्सिमेटली 600-650 पॉईंटची. 650 पॉईंट नंतर एक रेझिस्टन्स आहे आपल्याला, तिकडे तुम्ही थोडं सतर्क व्हावं. दिस इज इट माझ्या मते. आपण एकदा मंडेच्या सेशन मध्ये काही इव्हेंट्स आहेत का पाहूया. आय गेस सॅटर्डेला उद्या आपले पंतप्रधान मोदीजी बहुतेक पुन्हा शपथ घेतील आणि जर शपथविधी झाला तर देर इज अ पॉसिबिलिटी की मंडेच्या सेशन मध्ये गॅप अप ओपनिंग ही पाहायला मिळू शकते. सो दिस इज अगेन अ पॉसिबिलिटी, वी नेव्हर नो काय आहे आणि काय नाही. तसे बघायला गेलं तर 10 जूनला इम्पॉर्टंट अशा काही इव्हेंट्स दिसत नाहीयेत. सो जे काय ते मीडियम सेगमेंटचे हे आहेत. सो वेनसडेला देर इज अ सीपीआय इन्फ्लेशन डेटा येणार आहे. सो वेनसडे सेशन मध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी गोष्टी अजून पाहायला मिळतील असं एकंदरीत वाटतंय. सो दॅट्स इट मित्रांनो. मंडेला परत आपल्याकडे मिडकॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. सो पटापट आपण जरा मिडकॅप कडे पण पाहून घेऊ. सो मिडकॅप सुपर बुलिश दिसत, सुपर बुलिश, आणि मिडकॅप एकदम क्रेझी मोमेंटम मध्ये मूव्ह करतं ऑलवेज. की जर मिडकॅप फिरत असेल तर मिडकॅपला कोण थांबू शकत नाही, एवढं मात्र नक्की. सो आपण जर हा ऑल टाइम हाय बघितला, सो दिस इज द ऑल टाइम हायचा कुठेतरी रेझिस्टन्स पॉइंट आपण म्हणू शकतो. 11,800 इज अ राऊंड नंबर आपण कन्सिडर करू शकतो. 11,800 आणि त्याच्या जवळपास कुठेतरी मार्केट आहे. पण दिस लुक्स प्रिटी बुलिश. इथे कुठेही बेरिश सेंटिमेंट्स पाहायला मिळत नाहीयेत, बट यू नेव्हर नो. माझ्या मते मंडे सेशनची आपण वाट बघितली पाहिजे मिडकॅपमध्ये पण. मिडकॅपमध्ये पण माझ्या मते जर 11,800 हा राऊंड नंबर जर मार्केटने काढला, म्हणजे अप्पर साईडला जर त्याने ट्रेड केलं, 15 मिनिटाची क्लोजिंग कॅन्डल दिली, तर माझ्या मते मिडकॅप मध्ये पण कुठेतरी परत बुलिश रॅली बघायला मिळेल. सो मिडकॅप मधले बरेचसे म्युच्युअल फंड्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगले आहेत. सो माझ्या मते जर तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी मी तुम्हाला मिडकॅप हा सेगमेंट नक्की सजेस्ट करीन. पण त्यासाठी माझ्या मते तुमच्याकडे जवळजवळ 4 ते 5 वर्षाचं विजन असणं गरजेचं आहे.
आता ते तुम्ही SIP च्या माध्यमातून करू शकता किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातूनही करू शकता. इट इज ऑल अबाउट यू. सो दॅट्स इट. सो बघू मंडेच्या सेशन मध्ये काय कशी ओपनिंग मिळते त्या पद्धतीने आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. दॅट्स इट मित्रांनो. थँक्यू. थँक्स अ लॉट. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला शेअर मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत आमचा युट्यूब चॅनल हा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून बऱ्याचशा लोकांना याचा फ्री लर्निंगचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता. एखाद्या स्पेसिफिक इंडेक्सचा किंवा एखाद्या स्पेसिफिक स्टॉकचा जर तुम्हाला काही अनालिसिस हवा असेल तर मी नक्की तुम्हाला तो करून दाखवेन. पण त्यासाठी मात्र तुम्हाला मला कमेंट करून सांगायला लागेल आणि तुम्हाला हे जे व्हिडिओज आहेत ते बऱ्याचशा लोकांपर्यंत शेअर करायला लागतील. दॅट्स इट. थँक्यू. थँक्स अ लॉट.